महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली हे तर तुम्हाला माहीतच आहे. आमदार म्हणून निवडून आलेल्या लोकांना देखील 2 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून लेट्स अप मराठीने ठरवलं की त्यांच्या 2 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडायचा. त्यासाठी आम्ही सुरू केलंय आमदारांचं रिपोर्ट कार्ड. याची सुरुवात आम्ही करतोय राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः विधानसभेवर नाहीत तर विधान परिषदेवर आहेत, म्हणून आम्ही अजित पवारांपासून याची सुरुवात करतो. तुम्हाला माहीतच आहे की अजितदादांचा मतदारसंघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि या बारामती मतदारसंघात त्यांनी किती काम केलंय हे त्यांच्याच मतदारांकडून जाणून घेऊया आणि हेही पाहू की त्यांचे मतदार त्यांना 10 पैकी किती गुण देतात. आमच्या आमदारांचं काम असं आहे की ते कुठलेच आमदार करू शकणार नाही आहे. कारण बारामतीमध्ये ज्यावेळेस आमदार झाले दादा तेव्हापासून 2000 पासून कोरोनाचाच काळ चालू झाला आणि त्या कोरोनाच्या काळात दादांनी अगदी घरातल्यासारखं लक्ष दिलं की पहिल्यांदाच बारामतीमध्ये एक कोरोनाचं पेशंट सापडलं. तर ते कोरोनाचं पेशंट सापडलं तर सगळे खाजगी दवाखाने बंद झाले होते. तर दादांच्या कानावर गेले की अरे बारामतीत सगळे खाजगी दवाखाने बंद झाले तर काय करायचं. मी दादांना फोन केला, दादा असं असं झाले आणि बारामतीत पहिल्यांदा पेशंट सापडला ना तर लोकांनी इतकं म्हणजे ते हे केलं ना की त्याच्या तिकडं जायचं नाही, कुणी कुणाच्या घरी जायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही. पण दादांनी हे सगळं मोडीत काढलं आणि एका फोनमध्ये दादांनी बारामतीचे खाजगी जे दवाखाने आहेत ना ती कोविडमध्ये हे केले की कोविड सेंटर त्यांनी प्रत्येक दवाखान्यामध्ये चालू केलं. एवढं म्हणजे दादांनी खूप चांगलं काम केलं. आणि कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होता तर काही लोकांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नव्हता, पण बाहेर पण जाता येत नव्हतं. पण दादांनी काय केलं, 1 ते 19 प्रभाग त्यामध्ये शिवभोजन थाळी चालू केली, प्रत्येकाला किट दिलं की सगळं म्हणजे जे काही लागतं साहित्य किराणाचं ते सगळं वाटप केलं. दादांच्या कामाबद्दल आम्ही 100% समाधानी आहोत. 10 पैकी 10 गुण देणार आहोत. यानंतर पाहूया दुसरे मतदार काय म्हणतात. आमचे आमदार आदरणीय अजितदादा पवार यांचं काम खूप चांगलं आहे. कारण आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये देशामध्ये कोरोनाचं सावट असताना संकट असताना अनेकांना अनेक अडथळे काम करताना येत होते. पण एक बारामतीकर म्हणून आम्हाला जो प्रगतीचा ओघ आहे, वेग आहे, तो कधीच आम्हाला थांबला आहे किंवा संत झाला आहे असं वाटलं नाही. म्हणजे एवढी सगळी आव्हानं असताना, चॅलेंजेस असताना सुद्धा जी काही कामं अगोदर फिक्स्ड होती किंवा जी काही प्रस्तावित कामं होती त्याचा वेग अजिबात दादांनी कमी होऊ दिला नाही, त्याला निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळं बारामतीत आपण बघू शकता की जे प्रकारची कामं चालू आहेत ते अत्यंत वेगाने आणि विशेष म्हणजे प्रत्येक शनिवारी, म्हणजे मला वाटत नाही की महाराष्ट्रात असा कुठला नेता असेल की एवढ्या मोठ्या पदावर असताना प्रत्येक शनिवारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अगदी पहाटे 5:30 वाजल्यापासून जाऊन पाहणी करणं, जिथं कमतरता आहे तिथं सांगणं, कामाचा दर्जा चेक करणं, एवढ्या ग्रासरूट लेवलला, एवढ्या बेसिक लेवलला जाऊन कुठला नेता काम करत असेल असं मला वाटत नाही. त्यामुळं आम्ही एक बारामतीकर म्हणून आमच्या आमदारावर खुश आहोत, त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहोत. नक्कीच आम्ही आमच्या आमदारांना 10 पैकी 10 गुण देण्यात आम्हाला जास्त आनंद आहे, कारण त्या पद्धतीचं काम त्यांचं आहे. हे झाले 2 मतदार. आता तिसरा मतदार काय म्हणतोय ते ऐकूया. बारामतीचे आमदार अजितदादा जो बारामतीचा विकास करत आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत. फक्त अजितदादांनी बारामतीतील जिरायती भाग जो आहे तिथील पाणीचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि ग्रामीण भाग विकासाच्या प्रवाहात आणला पाहिजे. अजितदादांना माझ्याकडून 10 पैकी 8 गुण आहेत. पाहिलं तुम्ही अजित पवारांच्या कामावर त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची ही प्रतिक्रिया. या मतदारांनी दिलेल्या मार्कानुसार अजित पवारांना मिळतायत सरासरी 9.5 गुण